शेतकरी मित्रांनो नमस्कार. पीएम किसान योजना ही केंद्र सरकार मार्फत शेतकऱ्यांसाठी चालवली जाते आणि त्या योजनेअंतर्गत दर महिन्याला 500 रुपये असे वर्षाचे 6,000 रुपये सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्याला डीबीटी अंतर्गत जमा केले जातात. मात्र ही योजना चालवत असताना आणि जेमतेम फक्त 500 रुपये सरकारकडून दिले जात असताना केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल यांच्याकडून वारंवार वेगवेगळे फतवे काढले जातात. आता 23व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की या माध्यमातून जे काही 2,000 रुपये आहेत की ज्याला आता आषाढचा महिना लागणार आहे आणि ज्याला आपण ग्रामीण बोलीभाषेमध्ये आखाड म्हणतो आणि आखाडच्या कंडिशन जी असते, स्थिती असते ती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची ही अतिशय प्रतिकूल परिस्थिती असते आर्थिक दृष्ट्या, की शेतकरी हा प्रचंड अडचणीत असतो की जे काही जमा केलेले साठवून ठेवलेले जे काही पैसे असतात किंवा उसन पासन करून आणलेले जे काही पैसे असतात तर ते शेतीच्या निविष्ठेसाठी खर्च झालेले असतात आणि खरीपाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात खिशात पुन्हा पैसा येत नाही. मात्र आता वेगवेगळ्या माध्यमातून हे पैशाचं चलनवलन थोड्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये मग शेतकऱ्यांची परिस्थिती थोडीशी बदलत असताना कर्जाची आणि महागाईची झळ ही सगळ्या शेतकऱ्यांना बसत आहे आणि अशातच मग कुठेतरी 4 महिन्याचे मिळून 2,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्याला 3 महिने मिळून जमा होत असतात, 4 महिने मिळून जमा होत असतात आणि मग हे जमा होत असताना आता याची सरकारकडून जी काही तारीख निश्चित केली गेलेली आहे तर ती 18 जून ही तारीख सांगितली गेलेली आहे. मात्र याच्यामध्येही आता सरकारकडून जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणजे लाडकी बहीण असो किंवा पीएम किसान असो किंवा नमो शेतकरी असो, या योजनांमध्ये ज्यावेळेस सरकारकडून हप्ता जमा झाल्याचे मेसेज किंवा नोंदी शेतकऱ्यांना प्राप्त होतात किंवा लाडक्या बहिणींना तसं कळतं की बाबा बाकीच्या सगळ्याच बहिणीचे जमा झाले, तर अशा वेळेस 10 जर एकूण शेतकरी असतील किंवा महिला असतील तर त्यांच्या 10 पैकी 7 जणांच्या किंवा 6 जणांच्या खात्याला पैसे जमा होतात. बाकीच्यांच्या का जमा झाले नाही, कुठल्या बँकेत जमा झाले याचं कारण त्यांना कळत नाही आणि मग ते पुन्हा त्रस्त होतात, परेशान होतात आणि मग कुठेतरी पुन्हा मग तहसीलच्या बँकेच्या इकडच्या तिकडच्या चक्रा मारतात. ही सगळी इथलचे सिस्टम सरकारनं करून ठेवलेलं आहे की भीक नको पण कुत्रा काम धंदे सोडा आणि या रिकाम्या खेटे घाला. केवायसी करा, ई केवायसी करा, ही कशासाठी करावी लागती याचं कुठलंही असं ठोस कारण सरकारकडे नाही. कारण आतापर्यंत जे काही योजना राबवल्या गेल्या तर त्याच्यामध्ये अशी काही ससेमिरा पाठीमागे लावलेला नव्हता. आता जो काही 23वा हप्ता जो काही शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्याच्यासाठी सुद्धा सरकारने अट घातलेली आहे की तुमचं ऍग्री स्टॅक म्हणजे फार्मर आयडीचं अकाउंट हे जिवंत असणं आवश्यक आहे आणि तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे. तुम्ही ई केवायसी पूर्ण केली असेल तरीही ती जिवंत असणं आवश्यक आहे. जिवंत ज्याला टेक्निकल भाषेमध्ये अपडेट म्हणता येईल. कारण बरेच शेतकऱ्यांचं असं आहे की 6 महिन्यापूर्वी त्यांनी फार्मर आयडी काढला किंवा ऍग्रीस्टेकचा आयडी काढला आणि तो आता कुठेतरी लॉग इनच होत नाही किंवा डिलिंक म्हणतो किंवा एखादा व्यक्ती 6 महिन्यापूर्वी बँकेमध्ये खातं काढतो आणि खातं काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये रेग्युलर व्यवहार करतो 4 महिन्यापर्यंत. 2 महिन्यात त्याला काही कामच नाही पडलं आणि तो बँकेतच गेला नाही आणि त्याच्यानंतर त्याच्या खात्यामध्ये 2-3 हजार रुपये जमा आहेत. पण मात्र ज्यावेळेस तो काढायला जातो बोट देऊन तर तिथं त्याच्या खात्याचा काहीतरी प्रॉब्लेम सांगितला जातो आणि तो जो काही टेक्निकल भाषेमधला जो काही मेसेज येतो तर तो कोणाच्याही बापाला कळत नाही. ही इथली एक अवस्था आणि व्यवस्था आहे की बँकेच्या खात्याला का कशासाठी होल्ड लावावं याच्यासाठी कारण दिलेली आहेत. रिझर्व्ह बँकेचे जे काही निर्देश आहेत तर त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कुठलाही खातेदार हा जर त्याच्या खात्यामध्ये जर संशयास्पद व्यवहार होत असतील तर त्या खात्याला जर अतिरेकी कारवायाशी संबंधित किंवा मनी लॉन्ड्रिंग सारखे प्रकार होत असतील तर अशा खात्याला कुठलीही पूर्वसूचना न देता बँका होल्ड लावू शकते. मात्र जे काही रेग्युलर खातेदार आहेत तर त्यांना त्या होल्ड संदर्भात पूर्वसूचना दिली पाहिजे. त्याला लेखी निवेदनाद्वारे, पत्राद्वारे कळवलं पाहिजे, मेलद्वारे कळवलं पाहिजे, SMS द्वारे कळवलं पाहिजे, फोनद्वारे सांगितलं पाहिजे की तुमचं खातं अशा अशा संशयास्पद स्थितीमध्ये आढळलं. मात्र जे काही भारतातले जे काही कोटी, सव्वा कोटी, 1.5 कोटी जे काही खातेदार असतील बँकांचे तर हे सगळे सरकारच्या दृष्टीमध्ये चोर आहेत असं समज करून घ्यायला हरकत नसावी. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.